नमस्कार रसिकांनो, कढीपत्ता म्हटलं की आपल्याला फक्त वरणाची किंवा पोह्याची फोडणी आठवते ना. आणि आपण काय करतो, जेवताना तो कढीपत्ता अलगद बाजूला काढून ठेवतो. पण आज या कढीपत्त्याला साईड हिरोवरून थेट मेन हिरो बनवायला आलोय आपण. हा साधा दिसणारा कढीपत्ता म्हणजे गुणांची खाण आहे बरं का. वजन कमी करायचं, कढीपत्ता खा. डोळ्यांची नजर तेज करायची आहे तर कढीपत्ता खा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमचे केस गळत असतील आणि तुम्हाला तुमचे केस घनदाट काळेभोर हवे असतील तर कढीपत्ता हा अगदी अमृत आहे. चला तर मग आज बनवूया याची एक अशी झटपट चटणी जी खाऊन सगळे बोट चाटत राहतील. सगळ्यात आधी मी घरासमोरची ही कढीपत्त्याच्या झाडाची पानं तोडलेली आहेत. एकदम ताजतवान कढीपत्ता घ्यायचा, त्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचं आणि मग त्याच्या या दांड्यांपासून पानांना असं अलगद वेगळं करा. जसं आपण आपल्या आयुष्यातून टेन्शन वेगळं करतो ना, अगदी तसंच. आता गॅस पेटवा, पॅन गरम करा आणि या पानांना अगदी कोरडं तेल न टाकता मस्त खरपूस भाजून घ्या. गॅस एकदम मंद ठेवा, घाई करायची नाही. पाने छान कुरकुरीत झाली पाहिजेत, त्यांचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही. जेव्हा पानांचा असा मस्त क्रंची आवाज येईल तेव्हा समजायचं की आपला हा हिरो तयार झालेला आहे. चला आता ओळख करून घेऊया आपल्या या चटणीच्या सपोर्टिंग कास्टिंगची, म्हणजेच आपले मसाले. हे बघा, इथे आहे किसलेलं सुकं खोबरं आणि डाळं म्हणजे फुटाण्याची डाळ, पांढरी शुभ्र उडीद डाळ, थोडे लसणाच्या पाकळ्या, जिरे, धन, तिखट सुक्या लाल मिरच्या आणि आरोग्यासाठी चांगलं असणारं गुलाबी सेंधव मीठ. हे सगळे मिळून आपल्या चटणीला असा काही स्वाद देणार आहेत ना की पोट भरेल पण मन भरणार नाही. आता पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं. सगळ्यात आधी उडीद डाळ टाकून तिचा रंग बदलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं. सुगंध सुटला की तिला बाहेर काढा. मग टाका आपलं डाळं म्हणजे फुटाण्याची डाळ, त्यांनाही हलकंसं परतून घ्या. अब आये अपने लाडके शेंगदाणे, त्यांनाही तेलात छान कडकडीत भाजून घ्यायचं. यानंतर धने, जिरे, लसूण आणि सुक्या लाल मिरच्या यांना एकत्र करून सेंधव मिठासोबत छान परतून घ्या. वाह, काय सुगंध सुटलाय! शेजारच्यांच्या घरात सुद्धा नक्कीच खोकण्याचा आवाज गेला असेल. आणि शेवटी गॅस बंद करून किंवा मंद आचेवरती किसलेलं खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. ही सगळी पलटण आता एका मोठ्या ताटात एकत्र करा. आणि हां, आता मिक्सर सगळं बाजूला ठेवा. आज आपण वापरणार आहोत आपला पारंपरिक अस्सल खलबत्ता. खलबत्त्यात कुटलेल्या चटणीची चव मिक्सरला कधीच येत नाही, हे तर तुम्हाला माहीतच आहे. सगळं साहित्य या खलबत्त्यात टाका आणि दणादण कुटायला सुरुवात करा. चटणी एकदम फाईन पावडर नाही करायची, अशी थोडी जाडी भरडी म्हणजेच कोर्स ठेवायची आहे, कोर्स पावडर. जेव्हा कढीपत्ता, लसूण आणि मसाल्यांचा एक जीव सुवास येईल तेव्हा समजायचं आपली चटणी तयार आहे. हे बघा, काय अप्रतिम तोंडाला पाणी आणणारी कढीपत्त्याची चटणी. ही चटणी तुम्ही गरम भात, तूप किंवा चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. मग काय, कधी बनवता ही चटणी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा.